नगरसेवक उमेशदादा ज्ञानेश्वर गायकवाड इनामदार पाटील आणि दिनेश दादा ज्ञानेश्वर गायकवाड पाटील इनामदार पाटील यांच्या वतीनं महाराष्ट्रातली एक तगडी कुस्ती लागते। आणि कुस्तीला 6 वर्षानंतर ही कुस्ती मोंडवाकरांना जोडली। हर्षवर्धन सदगीर समोर ती कुस्ती जोडलेली होती, पण हर्षदच्या पायाला हाताला दुखापत झाली परवा दिवशी, म्हणून त्याच्या जागेवरती महेंद्र गायकवाडची कुस्ती या ठिकाणी टिकलेली आहे। कुस्तीला सुरुवात झालेली आहे। दोन्ही पायाला काळा निकाप लावलेला प्रकाश बनकर, सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस तालुक्यातला मांडव्याचा पैलवान। 1987 सालचे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर आबा यांचा तो पुतणी गंगावी सर्वेला सराव करतो। वस्ताद विश्वासदादा हरगुले यांचा पट्टा आहे। तर समोरचा महेंद्र गायकवाड हा सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढा तालुक्यातला शिरशीचा पैलवान आहे। काकासाहेब गायकवाड यांचा पुतणी 2022 ला अहिल्यानगरला छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा झाली आणि त्या शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये तब्बल 1.5 किलो सोन्याची चांदीची गदा मिळवणारा हा पैलवान टाळ्या करा सर्वांनी। सोन्याची गदा, चांदीची नाही, सोन्याची 1/2 किलो पावतीची गदा दिलेली आहे। असा एकमेव इतिहासामधला सोन्याची गदा जिंकणारा पैलवान हा महेंद्र गायकवाड। आज 1 ग्रॅम सोनं घ्यायचं म्हणलं तर अवघड झालं। याच्याकडे 1/2 किलो सोन्याची गदा आहे। या कुस्तीनं दिलं, या लाल मातीनं दिली। शाबास, अशी तुफानी कुस्ती चालू झालेली आहे। प्रकाश बनकर विरुद्ध महेंद्र गायकवाड हा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला सराव करतो। अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार, गोविंद तात्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो। तुफानी कुस्ती महाराष्ट्रातली अव्वल दर्जाची कुस्ती। दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत धडक मारलेले पैलवान आहेत। अमित दादा पवार यांच्या मनाला आनंद वाटतो। आमच्या कुस्ती कमिटीचं कौतुक करून मी कुस्तीगीरांना युवराज केचे आणि माझे सहकारी मित्र हंगेश्वर रायगुडे सर आमच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। शुभम अप्पासाहेब गायकवाड पाटील यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे। कुस्तीची कॉमेंट्री ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे योग्य टायमिंगला आठवावं लागतं। त्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं वाटवावं लागतं। नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं। काय अंगलोट आलं तर मिटवावं पण लागतं। आल्यापैकी कोण मुकं नाही, सगळ्याला बोलता येतं, पण त्या बोलण्यात काय दम असावा लागतो। दर ज्या शाहू विजय गंगावी स्थानिकचा प्रकाश बनकर आखाड्यात लढतोय, राजेश्री शाहू राजांनी मानलेली शाहू विजय गंगावी स्थानिक, त्यावेळेस त्यांना वस्ताद होते या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकरांना। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव चालू केला। 29 नोव्हेंबर 1969 ला लातूर मुकामी महाराष्ट्र केसरीची गदा घेतली। पुढं रोस्तम हिंद झाले। या महाराष्ट्राचा पहिला राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता होण्याचा बहुमान 1972 ला मिळवला हरिश्चंद्र बिराजदार मामाने। स्वतःची पैलवानगी संपली, लाल मातीपासून दूर झालेले गोकुळ वस्ताद तालमीचा कार्यभार हातामध्ये घेतला आणि पैलवान घडवले हरिश्चंद्र बिराजदार मामाने। 6 महाराष्ट्र केसरी घडवली। विनोद लोणकर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। बाळासाहेब लोणकर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। हरिश्चंद्र बिराजदार मामांचा पहिला महाराष्ट्र केसरी पैलवान तानाजी बनकर, जो मैदानमध्ये प्रकाश बनकर लढतोय त्या प्रकाश बनकर पैलवानचे चुलते 1987 साली। दुसरे महाराष्ट्र केसरी पैलवान छोटा रावसाहेब बघा 1988 सालचे महाराष्ट्र केसरी। पुढं पैलवान दत्ता गायकवाड महाराष्ट्र केसरी झाले। पैलवान राहुल कारगोर महाराष्ट्र केसरी झाले। पैलवान चंद्रहास निमगिरे पैलवान महाराष्ट्र केसरी झाले। पैलवान विकी बनकर महाराष्ट्र केसरी झाले। 6 महाराष्ट्र केसरी घडवले। पवन बेंद्रे महाखे उपस्थित झालेले पवन बेंद्रे सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। काकासाहेब पवार, राहुल नाना आवारे यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक पैलवान घडवले हरिश्चंद्र बिराजदार मामाने। रणजित नलवडे पैलवान, रवींद्र पाटील पैलवान,
कितीतरी नावं येत आहेत, शेकडो पदक खोडे निवडणारी तालीम. म्हणून गोकुळ वस्ताद तालमीचा दबदबा या महाराष्ट्रामध्ये होता. एक काळ होता महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशन मध्ये फाईट असायची, वसंतदादा कुस्ती केंद्र आणि गोकुळ वस्ताद तालीम. 30 नंबर अधिवेशनामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबर मध्ये गटामध्ये नंबर असायची गोकुळ वस्ताद तालमीची. दिवस निघून गेले पण आठवणी खऱ्या अर्थानं मनात राहिल्या. आज हरिचंद्र बिरादर मामांच्या नावाची आठवण या ठिकाणी खऱ्या अर्थानं होते. या लाल मातीच्या माध्यमातून त्याची नाव अजरामर आहे. मरावे तरी कीर्ती रूपी मरावे, कीर्ती रूपाने खऱ्या अर्थानं नाव जिवंत राहिली पाहिजे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, पण जीवनात येऊन कीर्तिमानी केलेली ती कीर्तिमानी खऱ्या अर्थानं पाठीमागे राहत असते. येताना कोणीच काही आणलेलं नाही आणि जाताना आतापर्यंत कोणीच काही नेलेलं नाही. पण जीवनात जे काम केलेलं आहे ते काम इतरांसाठी जर प्रेरणादायी असेल तर खऱ्या अर्थानं आठवणी मागे उरत असतात, आठवणी पाठीमागे राहत असतात. आणि ही वस्तुस्थिती आहे. अमोलाबा मध्ये यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. कुस्ती करा पैलवान. पुढच्या कुस्तीचे पैलवान माऊली कोकाटे आणि दादा शेळके पैलवान तयार राहा. आणि इकडं शेवटच्या 2 कुस्त्या राहिल्यात, सिंगल होतील. यस, नो प्रॉब्लेम. कुस्ती करा प्रकाश आणि महेंद्र. महाराष्ट्र केसरी नंतर नगर अधिवेशनानंतर हे दोन्ही पैलवान पहिल्यांदा समोरासमोर उभे राहिलेले आहेत. ज्या हरिश्चंद्र बिरादर बाबांना गंगावेसला सराव करून महाराष्ट्र केसरी झाले त्या गंगावेस तालमीचा प्रकाश बनकर आणि ज्या बिरादर बाबांच्या तालमीमध्ये तयार झाले काकासाहेब पवार त्यांचा पट्टा हा महेंद्र गायकवाड. अशी कुस्ती चालू आहे. एका अर्थाला बिरादर बाबांच्या गुरुवंद म्हणण्याचं वावगं ठरणार आहे प्रकाश बनकरला आणि त्यांच्या शिष्य काकासाहेब पवार त्यांचा पट्टा महेंद्र गायकवाड. अशी कुस्ती चालू आहे. महेंद्र गोकुळ वस्त्रात आली. गोकुळ वस्त्रात आलेला गोकुळ वस्त्रात नाव कसं पडलं याचा एक रंजक इतिहास आहे. खाली वाले चला जरा श्वास हो. गोकुळ वस्त्रात चाललेला गोकुळ वस्त्रात नाव का पडलं त्याचा एक रंजक इतिहास आहे. तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. गोकुळ कुंभार नावाचे सदग्रस्त मराठवाड्यामधून जालन्यातून पुण्यामध्ये आले व्यापारासाठी. गोविंद द्या. गोकुळ कुंभार पुण्यामध्ये आले. किराणा मालाचे भुसाराचे व्यापारी होते, मंडईला व्यापार करायचे, स्वतः चांगले पैलवान होते. भवानी पेठेत पुण्याची गावची छोटी तालीम होती, पण ती तालीम मोडकळी झाली होती, पडायला लागली होती. गोकुळ कुंभार जे व्यापारी होते त्यांनी स्वतःच्या स्वखर्चामधून त्या तालमीचा जीर्णोद्धार केला आणि ती तालीम तिथली भागातली पोरं भवानी पेठ असेल आजूबाजूच्या पेठातली पोरं यायला लागली, सराव करायला लागली आणि त्यांच्या मृत्यूनंतर ती तालीम गुरुवारी गोकुळ वस्त्रात तालीम म्हणून प्रसिद्ध झाली. त्या मूळ तालमीला खऱ्या अर्थानं नावारूपाला आणलं गोकुळ कुंभार नावाच्या सदग्रस्ताला. म्हणून त्या तालमीला गोकुळ वस्त्रात नाव पडलं. आणि बिराजदार बाबा पुण्यामध्ये आले त्याची रंजक कथा आहे. बिराजदार बाबा कोल्हापूरून पुण्यामध्ये कुस्ती मैदानासाठी यायचे. कुरसुकीचं मैदान त्यांचं ठरलेलं असायचं. इकडे खराडीला मैदान यायचे. पंढरीनाथ अण्णा पठारे जे आता 12 तारखेला मैदान होते खराडीला, पंढरीनाथ अण्णा पठारेंनी गळ घातली की बिराजदार बाबा तुम्ही आता कुस्तीत थांबताय तर पुण्यात थांबा आणि गोकुळ वस्त्रात तालमीत पोरं घडवा. लागेल ती आर्थिक मदत मी करायला तयार आहे. आणि पुन्हा एकदा गोकुळ वस्त्रात तालमीचा जीर्णोद्धार घडवून आणला. पंढरीनाथ अण्णा पठारे खराडीचे शेजारचे आणि खऱ्या अर्थानं मामांच्या पाठीमागे आर्थिक ताकद उभी केली आणि मामाने सुद्धा निराश केलं नाही आणि अनेक पैलवान घडवले बिराजदार मामाने. हा इतिहास आहे. ज्यावेळेस काकासाहेब पवारांनी निर्णय घेतला की मला पुण्यात तालीम करायची त्यावेळेस सुद्धा पाठीच्या कणावर उभे राहिले पंढरीनाथ अण्णा पठारे आणि खऱ्या अर्थाला महाराष्ट्राला अनेक आंतरराष्ट्रीय पैलवान, महेंद्र गायकवाड सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पैलवान, हर्षद सदगे सारखा महाराष्ट्र केसरी असे कितीतरी पैलवान त्या तालमीला तयार करण्याचं काम काकासाहेब पवार, गोविंद पवार आणि शरद पवार करता. शाबास. आणि दरम्यान कुस्ती कडेला टाळ्या करा किंवा जरा दोघांसाठी. महाराष्ट्रातली एक हाय व्होल्टेज कुस्ती म्हणतात या कुस्तीला. महाराष्ट्र केसरीला माती आमदार पाटील यांच्याकडून
उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद शुभम दादा अप्पासाहेब इनामदार पटेल. अशी खट आणि काटा कुस्ती आणि आज या पैलवानांच्या रूपाने साक्षात बजरंग बली हजर आहे. शरण शरणजी हनुमंता तुझा आलो श्रीराम होता काय त्या भक्तीच्या वाटामध्ये लावला सोटा शूर आणि धीर स्वामी काजी सदर तुका म्हणा रुद्रांजलीच्या सुकुमारा असा बजरंग या ठिकाणी हजर आहे. एकदा सर्वांनी हात वर करून बजरंग बलीचा जय जयकार करूया. एक नाम तत्व दृढ धरी रे म्हणा हरिश्री करना येईल तुझी ते नाम सोपार राम कृष्ण गोविंद वाचेशी सुद्धा जपयादी नामा परते तत्व नाही रे नेता वायानिक पंथ जाऊ नको परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सरा आणि एकदा सगळ्यांना हात वर करा. जे जे हात वर करणार आहे देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही मुक होतं मुक. हात वर करा. बोलो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की क्षेत्रपाल का भरवनाथ महाराज की भारत माता की नमो पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद. अवघड उंगमले मंडवा नगरी असं हे कुस्ती मैदान याच साठी केला होता अट्टहास. आजी सोनियाचा वर्ष आणि उत्कृष्ट कुस्ती कमेंट्रीसाठी अप्पासाहेब गायकवाड इनामदार पटेल यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. बरोबर आहे साहेब. आता तुम्ही एवढं बोलले इथं बसलेल्या प्रेक्षकांना गावकऱ्यांना वाटत असेल हा बोलणारा कोण आहे हा निवेदक कोण आहे पण तुमची ओळख मी करून देतो. हे कुस्ती निवेदक हांगेश्वर गायकवाड सर गेले 2 ते 3 वर्ष या आपल्या गावामध्ये या उत्सवामध्ये ते सहभागी होतात. हांगेश्वर गायगुडे हे FC कॉलेजचे स्टुडंट आहेत आणि एक चांगले पैलवान सुद्धा आहेत. त्यांची डिग्री मला माहित नाही परंतु हांगेश्वर गायगुडे सर या FC कॉलेजचे स्टुडंट आहेत आणि तेच तुम्हाला त्यांची डिग्री सांगतील. बरेच IT मधली मंडळी IT क्षेत्र जवळ आहे. I have done my graduation from Ferguson College Pune and completed my MSc in economics from Gokhale Pune. महेंद्र गायकवाड छातीचा वजा पाठीवर करा त्या प्रकाश वक्करचे मशनरी तापलेले महेंद्र आक्रमक झाला आणि प्रकाश खालून निघालेला असं मैदान असं प्रेक्षक आणि असे पाहुणी खाचा खचगच भरलेलं मैदान. पैसे वसूल झाले का नगरसेवक उमेश गायकवाड जोडी भारतातले 1 नंबरच्या जोडीतले दोन्ही पैलवान आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी सुनील भाऊ व सोमनाथ भाऊ चंद्रकांत गायकवाड लक्ष्मी मंडप यांच्या वतीनं उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. डिग्री सांगायचं कारण एवढंच आहे. बऱ्याच जणांना वाटतंय हातात माईक आहे कान मुडा आहे डोक्याला भगवी टोपी आहे पैलवान आहे सगळ्याला सांगते करा पैलवान. तुमच्या माहितीस्तव फार चांगल्या ठिकाणी फर्ग्युसनला ऍडमिशन घ्यायला मुख्यमंत्र्यांची शिफारस लागते जर मेरिट मध्ये नसाल तर. त्या कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणावरतीच्या गोखले अर्थशास्त्राने अहवाल दिला. त्या गोखले अर्थशास्त्र संस्थेचा MSc इकॉनॉमिक्स आहे ते पण मेरिट वाला विद्यार्थी आहे आणि आज एका चांगल्या कंपनीमध्ये सिनियर अनालिस्ट म्हणून कामाला आहे. तुमच्या केपी मध्ये सुद्धा लेन नंबर 7 ला रणनीती नावाची कंपनी त्याच्यामध्ये मी चांगला अनुभव घेतला. बँकेमध्ये 4 वर्ष याच्या हेड होतो. सांगायचं तात्पर्य आहे व्हाईट कॉलर क्षेत्रामधला माणूस तुम्हाला सांगतोय कुस्तीकडे वळा कारण गरजेचं आहे. येणारी पिढी सशक्त व्हावी सबल व्हावी निरोगी व्हावी निर्व्यस्ती व्हावी आणि छडी टांग लावण्याचा प्रयत्न त्याच्यासाठी आज हातात माईक घेतलाय. कारण खेळ भावना जेव्हा जपता येते तो आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो.
नाहीतर आज 10वीचे पेपर सुरू झाले 2% कमी पडले तर आत्महत्या करणारी काही कमी नाही. कच्च्या दिलाची पोरं आहेत आणि इकडे 2-2, 4-4 गुंठेमध्ये सुद्धा म्हणतात आमच्या लेकराला काय कमी आहे. हो आणि आई म्हणती लागल मोडल खर्चट. विनाशाच्या उंबरठ्यावरती तरुणाई उभी आहे. जमीन विकायची, बापाची गाडी घ्यायची, टाटाची अशी अवस्था आहे. काळ बदलला. आपली पोरं चांगली जन्माला घालायची असतील, निरोगी निर्वस्ती करायची असतील तर कुस्ती कडवणं काळाची गरज आहे. म्हणून मुंडवाकरांचं हे मैदान आहे. आणि माऊली कोकाटे आखाड्यावरती आला. हनुमान आखाड्याचा वस्ताद गणेशगाव दगडाचा वटा या महाराष्ट्राचा, या पुणे जिल्ह्याचा नंबर 1 च्या जोडीतला पैलवान. शाबास महेंद्र आणि प्रकाश. दैनिक सकाळचे पत्रकार आदरणीय गावडेसा यांच्याकडून ज्ञानेश्वर असवले युट्यूब चॅनल यांच्यासाठी 1000 रुपयाचे बक्षीस आले. चला पहिला कुस्ती करा. आणि महेंद्र आक्रमक होते. शाबास. अमित विक्रम गायकवाड यांच्याकडून संजय चव्हाण कडेपुरका यांच्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस आले. आणि ज्ञानेश्वर आसवलेसाठी 500 रुपयाचे बक्षीस. संजय भाऊ चला पहिला कुस्ती करा. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. प्रकाश बनकर कामासारखा पोरगा आहे. बऱ्याच जणांना वाटलं असेल महेंद्रच्या पुढे किती चालणार काय माहिती नाही. प्रकाश बनकरचा कुस्त्या युट्यूबला जरा सर्च करून बघा. अंदाज येईल. न थांबता सातत्यानं कुस्ती करणारा प्रकाश बनकर तर बलदंड ताकदीचा हा महेंद्र गायकवाड. स्कॉर्पिओ गाडी घेतली, तिचाही नंबर 605 घेतला वयासाहेब त्याला. महेंद्र बाहुबली म्हणतात त्याला. शाबास. पंच फिरते राहा. आणि हनुमंतराव गायकवाड पंचवान सेना दलाचे कुस्तीकोर अनेक पैलवान घडवणारे. कुस्तीला पैसे गायकवाडांचे, पैलवान गायकवाड, पंच गायकवाड आणि मैदान पण गायकवाडांचं. आणि पुकारणारे मी सागर कोल्हे. सागर कोल्हे आणि बायासाहेब गायकवाड. तो राजा त्याला एक पुरातन काळापासून संतांनी लिहिलेली एक ओवी इवलेश्वर रोपा लावी येणे द्वारी आणि त्याचा वेळू घेण्यात आलेला. मोठेपण सहज येत नाही. आजी दादा आपल्यातनं निघून गेले. बरोबर. आजी दादा लहान लेकराबरोबर तेवढंच लहान होऊन संवाद साधायचे आणि मोठ्या माणसाबरोबर सुद्धा तेवढं ज्येष्ठत्व घेऊन संवाद साधायचे. हे नैसर्गिक देणगी असावी लागते. खरोखर 28 जानेवारीला सर 2019 पासून आम्ही माझं मोठं मैदान टिपून घेतोय. बरोबर. तेव्हापासून आजपर्यंत हा लोकरांच्या जागेत मैदान झालं, भद्रांच्या जागेत झालं, आज गायकवाडच्या जागेत मैदान. आज आमच्या गावातले 4 नगरसेवक झाले. सगळे तरुण काम करणारे. बरोबर. उमेश गायकवाड असतील, किशोर धारडा असतील, डॉक्टर दादा कोदरे असतील, आपले असतील. हा मुंडवा ग्रामस्थांतर्फे, हो. शेवकीरांतर्फे, कुस्ती प्रेम करणाऱ्या सर्वांतर्फे 4 नगरसेवकांना विनंती आहे लवकरात लवकर स्वतःच्या गावाच्या मालकीचं मैदान त्यांनी मुंडवा गावातील सर्व तरुणांना, कुस्ती शौकीनांना, कुस्ती प्रेम करणाऱ्या सर्वांना उपलब्ध करून द्यावं. बरोबर. तरच त्यांच्या नगरसेवकांना सार्थक होईल. टाळी वाजायला लागली. खरोखर पंच त्या गोष्टीचा निर्णय घेतलाय जो पंचाने निर्णय घेतलेला आहे. बोला. ग्राउंड लेवलला कुस्ती बाहेर गेलेली आहे. आतमध्ये कुस्ती बसवली जाईल. हनुमंतराव गायकवाड सर निर्णय घेत आहेत. खरोखर आजच्या मैदानामध्ये एक अतिशय तगडी कुस्ती मैदानामध्ये चालू आहे. महाराष्ट्राची भूमी, साधू संतांची भूमी, डोक्याने चालतात ते मंत, आज्ञानी समाजाला ज्ञाने करतात ते संत. ही पुण्यनगरी पुणेमध्ये आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीला हजारो भक्ती भावाने भाविक जातात. पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गंगा तेव्हा होती चंद्रभागा. योगी आता विषय विटेवर उभा, आता विषय विटेवर उभा, कधीवर हात आहे तो पंढरीचा पांडुरंग. त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढी आणि कार्तिकीला या पुण्यातून हजारो भाविक भक्तिभावाने जातात.
कारण ही महाराष्ट्राची भूमी, साधू संतांची भूमी, शूरवीरांची भूमी आणि हाताची नवदर काढतोय महेंद्र. हो काहीतरी घडलंय. हाताची नवदर करण्याचा प्रयत्न महेंद्रचा चालू आहे. प्रकाश सावंत आहे. असं मैदान, असं प्रेक्षक आणि अशा कुस्त्या करा टाळ्या. जबरदस्त ताकदीची दोन्ही पोरं आमने सामने भप 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 करा टाळ्या. याला म्हणायचं कुस्ती. अशी असती कुस्ती. 6 चपात्या करतो, 2 म्हशीचं दूध पितो, हजेवडी दिसतो तो पैलवान नव्हे. अखंड साधना आणि खडतर तपश्चर्या, रोज लालबत्तीचा घामाने चिकल करण्याची, ज्याच्यामध्ये जिद्द आणि जिद्दारी तो पैलवान. पहिला वार म्हणजे पैलवान. सहजासहजी काही शक्य होत नाही. कष्टाच्या जोरावर पैलवान होता येतं. चला राऊंड मला पळत भार्गव. बस भार्गव आवाळे बस. महेंद्र जबरदस्त मैदान. आणि ज्यानं आता हलगी वाजवली भार्गव आवाळे. भैयासाहेब भार्गव जरा आकडे देखील. हा भार्गव आवाळे नुसता हलगी वाजवत नाही, छत्रपती शिवाजी विद्यापीठात कोल्हापूरला प्रोफेसर आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा घराचा हलगीवाला त्याचा वडील संजय आवाळे, त्यांचा चिरंजीव हा भार्गव आवाळे. या क्षेत्रातलं आता कुस्ती करताना प्रकाशच्या कोपरा दुखापत झाली आहे आणि या पुढच्या महिन्यात आदिवासी महाराष्ट्राची स्पर्धा आहे. मैदानाला रोज होतील पुढे ना पुढं. कुस्ती दोघांनी चांगली केलेली आहे, कडक केलेली आहे. दोघांना आपण शेवटची 2 मिनिटं देतोय. 2 मिनिटात कुस्ती झाली ठीक आहे, नाहीतर आपण कुस्ती सोडू. अत्यंत बहुमोलाचा 2 मिनिटाचा टाळ्या करा जरा निर्णयासाठी. योग्य टायमिंगला योग्य निर्णय ही घ्यावा लागतो. 2 मिनिटं दिलेली. 2 मिनिटात काय निर्णय होणार. वेळ चालू झालेली. प्रकाश पंच मंडळी फिरती राहा. आणि महेंद्र वेळ चालू झालेली. अत्यंत बहुमोलाचे 2 मिनिट दिलेले. 1-1 सेकंद भूतकाळाचा व्हायला लागलेला आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही. वेळ चांगली असो अथवा वेळ वाईट असो, माणसाचं जीवन घडवते ती वेळ. कुस्तीमध्ये करा. माणसाचं जीवन बिघडवते ती वेळ. वेळ ही अत्यंत बहुमोलाची असते. दोन्ही पैलवानांना सांगतोय, मागं सरकू नका. मागं सरकणार बाहेर टाकायचं. कुस्तीचा टाइमिंग स्टॉप होईल. कुस्तीमध्ये करा 2 मिनिटं. पैसे सगळे गावकऱ्यांच्या कष्टाचे. आम्ही खेळा प्रेम करतो, तुमच्या प्रेम करतो, तुमची रिस्पेक्ट करतो. शाबास. पुन्हा कुस्तीला समोरासमोर सुरुवात झालेली. 2 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे. काय होणार 2 मिनिटात. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले. काहीतरी घडणार आहे. या महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारी ते 31 मे हा उन्हाळ्याचा कुस्तीचा सीझन असतो. यात्रे जत्रे निमित्त गावोगावी मैदान होत असतात. या मैदानाच्या माध्यमातून पैलवानाची खुराकाची उपजीविका भागत असते. कुस्ती हा खेळ 100 जणांची घर चालवणारा कुस्ती खेळ आहे. नुसती पैलवानचीच उपजीविका कुस्ती खेळाच्या माध्यमातून भागते असं नाही. अगदी आईस्क्रीम विकणारे, शेंगदाणे विकणारे, चुरमुरं विकणाऱ्यापासून अनेक जणांची घर चालवणारा हा कुस्ती खेळ आहे. म्हणून या भारतामध्ये अनेक आक्रमण आले. डच आले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, इंग्रज आले. किती आले किती गेले. काळाच्या युगात अनेक कला लोप पावत गेल्या, पण कुस्ती कुणी संपवू शकलं नाही. 2019-20 ला कोरोनाची वैश्विक महामारी आली आणि कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या कालखंडानंतर कुस्ती संपते काय असा प्रश्न निर्माण झाला होता. सागर दादा, तुम्ही 2019 ला मैदानाचं मोठं नियोजन केलं. मी 2019 पासून तुमच्या गावामध्ये येतोय. माझं 7वं मैदान आहे. माझ्या बरोबर 2 वर्ष पुजाऱ्यांना कमिटीला होते. नंतरच्या कालखंडामध्ये राजाभाऊ देवकर माझ्या बरोबर होते 2 वर्ष. नंतर
बाबा निमन सर होते आणि गेले 2-3 वर्ष जर रांगेश्वर जायगुडे सर आहे तुमच्या गावाची आज 7व्यांदा मला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. जसं तुमचं मैदान नावा रूपाला आलं तेव्हापासून मी तुमच्या गावामध्ये येतोय. हे सगळं या मुंडवा गावातील सगळे ग्रामस्थ जे आमच्या या कमिटीवरती विश्वास टाकतात, कसल्याही स्वरूपाचा कधी कुणी कसला प्रश्न विचारला नाही. आम्ही म्हणत तेवढे पैसे आम्हाला खर्चायला दिलेले आहेत. तेव्हा या सगळ्या मुंडवेकर ग्रामस्थांचं आणि कुस्ती शौकीन सगळ्यात पहिलं कुस्ती शौकीनांचं मनापासून हात जोडून आणि कुस्ती बरोबरी सोडवली